काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत। सर, आज पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आहे, काय काय होणं अपेक्षित आहे? आता निवडणूक सगळ्याच महानगरपालिकेच्या संदर्भात पार्लमेंटरी बोर्ड आहे। उमेदवारांच्यावर चर्चा होईल आणि पक्षाशी बांधिलकी, सामाजिक बांधिलकी, निवडून येण्याची शक्यता या सगळ्या निकषावर चर्चा करून उमेदवारी अंतिम होईल असं मला वाटतं। मुंबईमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, त्यामुळे काँग्रेससोबत जात नाही। महाराष्ट्रात पण तशीच परिस्थिती असणार आहे? नाही, आता ही चर्चा आज होईल। बऱ्याच ठिकाणी त्यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे। उद्धवजी ठाकरे गटाबरोबर अनेक महानगरपालिकामध्ये सुरू आहे, त्यांचे प्रस्ताव पण आलेले आहेत। पण कुठेही आत्तापर्यंत शेवट अंतिम झाला आहे असं काही दिसलेलं नाही, पण चर्चा आहे। एक दोन दिवसामध्ये आजच्या बैठकीनंतर संपेल विषय। पण अनेक ठिकाणी मनसे आणि ठाकरे गट एकत्र लढणार आहे, मग अशा वेळेस तुम्ही काँग्रेस तिसरा पक्ष म्हणून सोबत जाणार का? नाही, अद्याप काही असं ठरलेलं नाही। मनसेच्या संदर्भात मुंबईत तर नाहीच नाही, बाकीच्या संदर्भात अशी काही चर्चा झाल्याची माझ्याकडे माहिती नाही। अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष म्हणजे अजित पवार असतील किंवा यांच्या पक्षासोबत सुद्धा काँग्रेससोबत जाण्याचा विचार करते, उदाहरणार्थ पुणे किंवा इतर ठिकाणी सुद्धा, तर त्याला मंजुरी मिळणार आहे? आणि आम्ही मंजुरी देणारे कोण आहेत? या स्थानिक निवडणुकामध्ये ज्यांचा त्यांचा तो निर्णय घ्यायचा असतो। ज्यांना आता इथे काय महाविकास आघाडी म्हणून कुठे काही निवडणुका होत नाही आहेत, वैयक्तिक आहे त्या परिस्थितीमध्ये ज्यांना ज्या सोयीचं वाटतं तो त्या पद्धतीनं आघाड्या किंवा अलायन्स करता येईल। महायुतीसोबत केलं चालेल तुम्हाला? ना, कोण कुठे जावं आम्हाला माहीत नाही। आम्ही आपल्या ठिकाणी आहोत, आमची वैचारिक बांधिलकी आहे, आमची आयडिओलॉजी वेगळी आहे। ज्याचं आयडिओलॉजीशी मॅच होईल किंवा किमान समान कार्यक्रमाशी काही गोष्टीवर होईल तर त्यामध्ये पुढे जाण्याला हरकत नाही। पण अद्याप तरी अशा परिस्थितीमध्ये महायुतीत कोणी जायचा किंवा महायुतीबरोबर जाण्याचा काहीही संबंध नाही। पाहता आपण महायुती सोबत जाण्याचा आतापर्यंत कुठला संबंध नाही, मात्र आमची विचारधारा आहे आणि त्या अनुसरूनच आम्ही जे आहे ते आघाडी युती करू आणि त्यावरती आज निर्णय होईल असं विजय वडेट्टीवार म्हणताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अक्षय सराजने एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।